माझ्या प्रवासाबद्दल सांगायचं थोडंसं मला असं वाटतं की दामिनी हे लोकांसाठी मला वाटतं की माझी पहिली सिरियल असेल, पण त्याच्या आधी मी मुळात औरंगाबादची आणि औरंगाबादला मी खूप आमचा जिगिषा नावाचा एक ग्रुप होता ज्याच्यामध्ये म्हणजे आता प्रशांत देवी, चंद्रकांत कुलकर्णी ही सगळी नावं तुम्ही कदाचित सगळे ऐकून असाल. तर आमची खरं तर सुरुवात तिथपासून झाली असं म्हणू शकतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही मुंबईला आलो आणि काम करायला लागलो आणि त्याच्यातही मला असं वाटतं की दामिनीची भूमिका जेव्हा माझ्या आयुष्यात आली किंवा जेव्हा ती मी भूमिका केली त्यावेळी मला वाटतं की प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये अशी एक भूमिका असते जी त्या कलाकाराला स्वतःचा चेहरा मिळवून देते, त्या कलाकाराला स्वतःचं अस्तित्व मिळवून देते. म्हणजे पुढचे कित्येक वर्ष मी अनेक वेगवेगळे रोल केले तरी माझी ओळख, तुम्ही छोट्यातल्या छोट्या गावात गेलं तरी माझी ओळख ही दामिनीत राहणार आहे आणि मला वाटतं हे सत्य मी छान पद्धतीने स्वीकारलेलं आहे आणि मला सुद्धा हे सत्य स्वीकारताना मनापासून आनंद होतोय. आणि त्यामुळे दामिनीची भूमिका ही मला वाटतं की एक वेगळ्या प्रकारे माझ्या करिअरमधला आपण टर्निंग पॉईंट म्हणू शकतो किंवा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो अशी ही भूमिका आहे. आणि ज्यावेळी मी ही भूमिका खरंच करत होते त्यावेळी जेव्हा मला कांचना दिले त्याच्या ज्या दिग्दर्शिका आहेत त्यांनी जेव्हा मला पहिल्यांदा या भूमिकेविषयी सांगितलं त्यावेळी पहिल्यांदा आम्हाला ती 13 भागांची मालिका करायची होती. त्यामुळे मी त्याला हो म्हणाले, करायची ठरलं. आम्ही त्याचे 2 एपिसोड्स पण केले आणि त्या दिवशी एक दिवस अचानक मला म्हणाले की बरं प्रतीक्षा, आपल्याला ही सिरियल ना आता डेली सोप करायची. आता डेली सोप म्हणजे काय, कारण आता आपण डेली सोप इतकं मस्त शब्द वापरतो नेहमी, पण त्यावेळी तसं नव्हतं कारण तोपर्यंत मराठीमध्ये एकही डेली सोप झालेला नव्हता. त्यानंतर दुपारी एकही अशा प्रकारची मालिका झालेली नव्हती कारण सगळे 7 नंतर 7:30 नंतरचा टाइम स्लॉट असायचा. त्यामुळे तोपर्यंत कोणाला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं आणि त्यामुळे की आपल्याला हे दररोज करायचंय. मी म्हटलं दररोज करायचंय, कोण बघणार ते, कोणासाठी करायचंय असं मला प्रश्न पडला आणि त्यामुळे नाही आपल्याला हे करायचं आहे आणि आपल्याला ते इम्पॉसिबल आहे ते आपल्याला पॉसिबल करून दाखवायचं आहे. मी म्हटलं यांना वाटते असं, पण मला वाटतं 101 भागामध्ये ही मालिका बंद पडणार आणि एवढा चांगला सब्जेक्ट वाया जाणार असं. पण ती मालिका त्यांनी अतिशय जिद्दीने करायचं ठरवलं. त्यांनी आम्हाला सगळ्यांना त्याचं एक स्पिरिट दिलं आणि खरं सांगते 100 भाग जोपर्यंत झाले होते तोपर्यंत ती मालिका छोट्यातल्या छोट्या गावापर्यंत पोहोचली होती आणि नुसती मराठी नाही म्हणजे अगदी गुजराती पेपरमध्ये वगैरे सुद्धा त्या मालिकेबद्दल आलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय वेगळ्या प्रकारचं असं यश त्या मालिकेने बघितलं असं मला सांगावंसं वाटतं आणि खूप वेगवेगळ्या स्तरातले म्हणजे अगदी 4 वर्षाच्या मुलापासून ते 85 वर्षांच्या आजीपर्यंत सगळ्यांनी ती मालिका अतिशय मनोभावे पाहिली आणि ती मनोभावे तुम्ही पाहिली म्हणूनच आज मी इथे आहे. तर त्यामुळे त्या 4 वर्षाच्या मुलीपासून 85 वर्षाच्या आजीपर्यंत सगळ्यांची मला पत्र आलेली आहेत आणि सगळ्यांच्या याच्यावरती अगदी इतकं छान असायचं तुम्ही आता जसं म्हणाली की आम्हाला तू आमच्या मुलीसारखी वाटतेस, आम्हाला तू बहिणीसारखी वाटते. अगदी 7वीच्या एका मुलीने आमच्या असं दिलं होतं की माझा 82 वर्षांनी मुलगी माझ्याशी बोलत नाही, तिने गट्टी घेतली तर प्लीज तुम्ही या आणि माझ्याशी दोस्ती करून द्या तिची. इथपर्यंत इतकी वेगवेगळी पत्र मला आलेली आहेत आणि आता मला एक किस्सा कळला तो पण मी जरा सांगते दाखवण्याच्या निमित्ताने. एक दिवस मी अशी घरी सकाळी बसलेली असताना एक गृहस्थ आले, विदर्भातून आले होते. मला त्यांच्या गावाचं नाव आठवत नाही एक्झॅक्टली, पण ते विदर्भातून आले आणि मला म्हणाले की अहो मी तुमची दामिनी सिरियल बघतो आणि मी तिकडे अकोल्याला मी तिकडे पोलीस ठाण्यात होतो आणि तिकडे जो भ्रष्टाचार चालला होता तो त्याच्याविरुद्ध आवाज उठवायचा मी ठरवले आणि फक्त तुमची सिरियल बघू. मला एवढा आनंद झाला कारण नेहमी टेलिव्हिजनला वगैरे इतकी नावं ठेवली जातात की याच्यामुळे मुलं बिघडतात, असं होतात तसं होतात, पण ही व्यक्ती असं सांगते की तुमची मालिका मी बघितली आणि त्याच्यानंतर मी एकदम असा म्हणजे लढायला सुरुवात केली वगैरे वगैरे. मी म्हटलं वा फार छान, म्हणजे ऑल द बेस्ट.